अमूल्य, I know हे जरा I mean मी पण कधी इमॅजिन नव्हतं केलं की मी असं गुडघ्यावर बसून वगैरे प्रपोज करेन, पण आद्या बरोबर बोलली होती. अमूल्य इफेक्ट. सो हे बघ, अमूल्य इफेक्ट. बोल ना अमूल्य, तू लग्न करशील माझ्याशी? वेदांत, अरे काय हे सगळं? मस्करी करतोयस ना? मला माहितीये हे आपण हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्याचं जसं नाटक करतोय तसंच काहीतरी आहे. नाही अमूल्य, हे जे आपण प्रेमाचं नाटक करत होतो ना, ते करता करता मी कधी तुझ्या प्रेमात पडलो हे कळलंच नाही. सो सांग ना, विल यू मॅरी मी? अरे अमूल्य, तू का असतेस? तू प्लीज आधी उभा राहा. तू उभा राहा. तू उठ आणि तू चल माझ्यासोबत चल. अरे ये तू इकडे. अरे ये. एक्सक्यूज मी प्लीज सगळ्यांनी इकडे आणा. श्रीपाद या प्लीज. मला तुमच्या सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची. सो फक्त पुढची 5 मिनिटं तुमची कामं बाजूला ठेव. ऍक्च्युली आत्ताच तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या वेदांत सरांनी मला लग्नासाठी प्रपोज केलंय. रिलॅक्स. तू काय करतेस? अरे थांब वेदांत, मला सगळ्यांना न्यूज तरी देऊ दे ना. त्याचं झालं असं की तुमच्या सगळ्यांचे लाडके वेदांत सर आधी माझ्या प्रेमात पडले. सी आज त्यांनी मला लग्नासाठी प्रपोज केलं. अहो अमूल्य मॅडम, आम्हाला सगळं माहिती आहे. हे नाही विजय, अजून तुम्हाला काही माहिती नाही. म्हणजे हे की तुमचा हा बॉस वेदांत वानखेडे, ज्याने आजपर्यंत मला चोर, भिकारी आणि काय मूर्ख म्हणून हिणवलं. आता बघा, आज त्या माणसाला माझ्याशीच लग्न करायचं. कसं आहे ना, माणसाकडे पैसा असला की माणसाला असं वाटतं आपण काही विकत घेऊ शकतो, काही. पण विजय, हो तुमच्या सरांना समजवा, त्यांना सांगा पैशाने माणसं विकत घेता येत नाहीत. काय रे वेदांत, जरा 2 शब्द तुझ्याशी प्रेमाने काय बोलले, ताईच्या लग्नासाठी हे सगळं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नाटक काय केलं, तू तर माझ्याशी लग्नच करायला निघालास. काय म्हणाला माहितीये, प्रेमाचं नाटक करता करता मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो. प्रेम आणि हा प्रेम ह्या शब्दाचा अर्थ तरी कळतो का रे तुला? वेदांत वानखेडे, स्वप्नातून जागे व्हा आणि सत्यात या, आणि ही जी सगळी नाटकं लावली आहेत ना ती बंद करा. बापरे, एवढं भयानक स्वप्न. कुठे गेला तो प्रपोज कर म्हणणारा? नाही, प्रपोज वगैरे गेलं खड्ड्यात. मूल्य माझ्याशी नीट बोलली ना तरी पुरेसे. तिचा राग शांत होऊ दे आधी. हा,
काय करतोयस तू वेदांत? छपरी मुलांसारखं वागतोयस, हे बरं दिसत नाही. निघ इथून. नाही 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 नाही, अमूल्याशी बोलल्याशिवाय मी नाही जाणार इथून. हे राहिली अमूल्या. किती वेळ? अमूल्या, गुड मॉर्निंग. अमूल्या, अगं बोल ना माझ्याशी काहीतरी. अमूल्या, अमूल्या, वेदांत बॅग सोड. तू प्लीज बोल ना माझ्याशी. बॅग सोड. अगं तू असं काय करतेस? अमूल्या थांब. दादा, आयटी पार्क VW इंफ्रा. अगं अमूल्या, मी सोडतो ना तुला. काही गरज नाही. तू असं का करतेस? मी बोललो ना मी सोडतो तुला. वेदांत, केलेस तेवढे उपकार पुरे झाले. आणि प्लीज मला आणखी बोलायला लावू नकोस, नाहीतर पुन्हा म्हणजे छोट्या गोष्टींचा बाऊ करतेस. अगं थँक्यू. सॉरी सॉरी सॉरी, जरा उशीर झाला. इट्स ओके. बस बस, बोल काय ऑर्डर करू? रेग्युलर कॉफी. एक्सक्यूज मी, 2 रेग्युलर कॉफी. स्ट्रॉंग स्ट्रॉंग. स्ट्रॉंग. बोला, काय म्हणतेस? सी, मी सरळ पॉइंटवर येते. काल तू बोलताना म्हणालीस की नूतन वानखेडेंना तू अगदी व्यवस्थित ओळखतेस म्हणून. हो, आपण एखाद्या माणसाला जेव्हा व्यवस्थित ओळखतो असं म्हणतो ना, तेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला बरंच काही माहीत असतं. अगं आता त्या ताईच्या होणाऱ्या सासू आहेत ना, म्हणून मग आहे त्यांच्याशी ओळख. खोटं बोलतेस तू. काल त्यांच्याबद्दल बोलताना तुझ्या डोळ्यात जी चमक दिसत होती ना, ती आत्ता नाहीये. खूपच शार्प आहेस ग तू. पत्रकाराची नजर आहे, सहसा कधी चुकत नाही. आम्हाला बातमी मागची बातमी आधी दिसते. एखादं झाड दिसलं की त्याच्या मुळापर्यंत कसं जायचं हे आधी आम्ही शोधतो, आणि मग त्या झाडाला कुठलं फळ फूल लागलंय ते बघतो. आणि पत्रकाराचं कामच असतं ते. लोकप्रतिनिधी किती सरळ आहेत, किती वाकडे आहेत ते शोधून काढणं. तुला माहित नाही हा किती चॅप्टर असतात ते लोक. ताका सूर लागू देत नाहीत, पण मी समोरच्याच्या डोळ्यात बघून सांगू शकते कोण किती पाण्यात आहे. हे बाई, तू कमालीची फायटर पत्रकार आहेस हा. उद्या जाऊन ताईच्या सासूंबद्दल काही बातमी दाखवशील, आम्ही अडचणीत येऊ. काही काय, मग नाही तर काय. इथली कॉफी आहे ना, बेस्ट आहे. रिअली? लेट्स ट्राय. मस्त आहे ना. हाय. हाय. ओके, यू गाईज कॅरी ऑन. मी आहे. काय झालं? वेदांत सर आलेले आहेत, त्यांची वाट बघतोय. अजून आले नाहीत सर? नाही ना. मग फोन करा ना त्यांना. मग मी काय करतोय आता? सॉरी सॉरी. काय तू लावा तरी फोन.
अरे कट का करतात फोन? परत लावा. काय मी फोन कट करतोय याचा अर्थ मी बिझी एवढं कळत नाही तुला? सॉरी सर, सॉरी सॉरी. 5 मिनिटात करतो मी. सर तुम्ही ऑफिसला येणार नाही का? येणार आहे मी. विजय काय एवढी काय घाई लागली? नाही सर, ते आपलं ते हे आपलं काही नाही सर. इडियट. जागावले सर. तू जाते फाईल घेऊन जा पहिली. काय चाललंय? हा कोण? हा वेदांत. नूतन श्रीधर वानखेडे, त्यांचा मोठा मुलगा वेदांत वानखेडे. ओ, ऍक्च्युली हा खूप मोठा बिझनेसमॅन. तू VW इन्फ्राचं नाव ऐकलं? त्याचा MD येतो. ऍक्च्युली आजपर्यंत ह्याने खूप अवॉर्ड्स मिळवले आणि खूपच लहान वयात त्याने खूप गोष्टी अचीव्ह केल्या. इंटरेस्टिंग. बाय द वे, माझी ओळख करून द्या. हो चालेल ना, आत्ताच जाऊयात. हो हो, पण 1 मिनिट. नूतन वानखेडेंबद्दल तुझ्याकडे जी काही माहिती आहे ती तू मला अगदी बिनधास्त सांगू शकतेस. डोंट वरी, यात तुझं नाव येणार नाही. आम्ही पत्रकार आमच्या बातमीचा सोर्स कधीही कुठेही रिव्हील करत नसतो. ओके? सो नेक्स्ट टाइम आपण जेव्हा भेटूयात तेव्हा मला नक्की सगळं सांग. ओके? ओके. एक्सक्यूज मी, बिल. मी भरणार. अगं काय, मी तुला बोलवलं इथे. डोंट फॉरगेट. पण नेक्स्ट टाइम मी भरणार. डन. थँक्यू. काय ग, ओळख करून देतेस ना? चल. हाय वेदांत. हाय. मी ओळख करून देते. ही रुक्मिणी देवी, ताईची मैत्रीण. सध्या ही सुद्धा लग्नासाठी मुलगा शोधते. सो तू इंटरेस्टेड आहेस? काय? अरे तू काळजी करू नकोस, माझ्या ओळखीचीच आहे. इनफॅक्ट आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. पण बसून बोलूयात का? अरे मला लेट होतोय, मी निघते. तुम्ही दोघं बसा ना. मुली अगं थोडा वेळ थांब ना. अरे नाही, मला नाही थांबता येणार. तुला तर माहिती आहे माझा बॉस किती खडूस आहे. काय ना, मी जरा सुद्धा लेट केलं ना तर माझ्या अंगावर वस्कन धावून येतो. म्हणून मग येते मी. मुल्या. एनिवेज, यू गाईज कॅरी ऑन. चल रुक्मिणी, बाय. बाय. भेटू आपण नक्की. नक्की भेटू. नीट जा. बाय. अमूल्य. मॅम, एक्सक्यूज मी. तुम्ही रुक्मिणी देवी ना? हो. झुंजार पत्रकार. त्या घोलप मर्डर केसमध्ये तुम्ही त्या कॅबिनेट मंत्र्याला राजीनामा द्यायला लावलात. आणि हो, तुमचं ते रोज 7 वाजताचं स्पेशल बुलेटिन ते सुद्धा मी रेग्युलरली बघते. थँक्यू. मॅम, तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आज लोकशाही टिकून आहे. असंच काम करत राहा मॅम. ऑल दी व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. मॅम, प्लीज एक सेल्फी काढू शकते तुमच्या बरोबर? शुअर, वाय नॉट.
थँक्यू सो मच. बाय. सो आतापर्यंत कळलंच असेल तुम्हाला, मी रुक्मिणी देवी. आय कॅन सी दॅट. झुंजार पत्रकार. मी वेदांत वानखेडे. व्हेरी नाईस टू मीट यू मिस्टर वानखेडे. सेम हिअर. बाय द वे, अमूल्या फार कौतुक करत होती तुमचं. काय? आय मीन रिअली? खरं तर तुमच्या आईंना, नूतन वानखेडेंना मी लवकरच भेटायला येणार आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की त्या निवडणुकीला उभे राहणार आहेत. हो, ऍक्च्युली तसं काही कन्फर्म नाही आहे. आणि फ्रँकली स्पीकिंग माझी आई अशी काही हार्डकोर राजकारणी वगैरे नाही. ती खूप साधी आहे. सो हे राजकारण वगैरे तिला जमेल असं मला वाटत नाही. वेल मिस्टर वानखेडे, तुम्ही आत्ता म्हणालात की तुमची आई खूप साधी आहे, आणि माझं म्हणणं आहे की राजकारणात सध्या साध्या नेत्यांचीच गरज आहे. तरच लोकशाही टिकून राहील. नाहीतर बघा ना, आजकाल कुणीही उठतंय, युत्या आघाड्या करतंय, कशाचा कशालाच ताळमेळ उरलेला नाही. एनिवे, नाईस टू मीट यू अगेन. सी यू सून. येस. बाय. चेक प्लीज. ऐका 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 ऐका, सगळ्यांनी फक्त ना 2 मिनिटं आपापली कामं बाजूला ठेवा ना. मी सगळ्यांसाठी घरून तळलेले मोदक आणलेत. द्या पटकन द्या. घ्या 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 विजय, घ्या घ्या. गोपाळ, छान आहे. मॅडम तुम्ही केलेत, छान दिसतेत. अरे वा, प्रसाद आणला मॅडम. मॅडम जेव्हा जेव्हा येतात तेव्हा गोड बातमी घेऊन येतात, पण आज गोड मोदक घेऊन आल्यात. मॅडम अजून एक मोदक द्या ना. हे घे. थँक्यू. सर आले. अमूल्या, मला पण तळलेले मोदक आवडतात. हो. पण मोदक तर संपले. Come in. मला काही फ्रेंड्स काढायचे. येस प्लीज. मूल्या, अगं मी